महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं दिनांक 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी उपोषणाचं आंदोलन होणार आहे. हे आंदोलन नेमकं कशाबाबत आहे, बांधकाम कामगारांच्या काय मागण्या आहेत, हे आता आपण जाणून घेणार आहोत. हनुमान बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्याकडून. नमस्कार साहेब. नमस्कार. नेमकं काय कशासाठी तुम्ही 12 तारखेला आमरण उपोषण करणार आहात? बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य कल्याणकारी महामंडळ या महामंडळाचे कामगार मंत्री माननीय श्री आकाश फोंडकर साहेब यांनी जो आता बांधकाम कामगारांच्या योजनेबाबत निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आत्ताच्या बांधकाम कामगारांना कुणालाही मान्य नाही आहे. मान्य नाही म्हणण्यापेक्षा तो JR तो त्या कामगारांना लागू होत नाही. त्यांनी ज्या योजनेचा बदल केला आहे, उदाहरणार्थ 1ली ते 8वी शैक्षणिक अर्ज, 9वी नंतर त्यांनी 10-20 हजार रुपये शैक्षणिक अर्ज वर्षाला चालू केले, परंतु त्याला अटी घातलेल्या आहेत की 1ली ते 8वी जर ज्या बांधकाम कामगारांनी शैक्षणिक अर्जाचा लाभ घेतला असेल तर त्यांना ते 9वी पास झाल्यानंतर 20,000 रुपये मिळणार नाहीत. मग त्या बांधकाम कामगारांना काही ह्या योजनेचा लाभ होऊ शकत नाही. परत अशाच योजना 11वी नंतर 20,000 रुपये, परत डिप्लोमा योजना बंद केली, ITI बंद केली, ग्रॅज्युएशन बंद केलं, 20,000 25,000 ह्या योजना शैक्षणिक लाभाच्या बंद केल्या आहेत. मृत्यूच्या लाभाच्या योजनेमध्ये बदल केलेला आहे. चालू योजना केली 60,000 पदवीधर इंजिनिअरसाठी आणि 1,00,000 डॉक्टर पदवीसाठी. मग मला सांगा, बांधकाम कामगारांची आपल्या मुलांना शिकवण्याची ताकद इंजिनियर डॉक्टर ही सर्व बांधकाम कामगारांची नसते. बांधकाम कामगार हा गरीब मजदूर असतो, त्यांना फक्त कशाची गरज असते, आपला मुलगा 10वी-12वी जास्त डिप्लोमा ITI करूची एवढीच ताकद असते. मग हा लाभ 60,000 आणि 1,00,000 हा कुणासाठी आहे? हा बांधकाम कामगाराला कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य कृती समिती गुणवंत नागटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्टला अमरण उपोषणाचा इशारा देत आहोत. आणि त्याचबरोबर मी माझ्या संघटनेकडून जय हनुमान बांधकाम कामगार संघटनेकडून माननीय श्री कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेब यांचा राजीनामा मागत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. या योजनेचा बदल नाही केला 15 ऑगस्टच्या तर हे जर आंदोलन तीव्र करण्यात येणार. नाही, आता दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम कामगारांसाठी काही ज्या योजना होत्या त्या बंद करण्यात आल्या, मात्र काही योजना सुरू पण करण्यात आल्या. त्याबद्दल आपलं मत काय? ज्या योजना सुरू केल्या त्या योजनेला त्यांनी अटी भरपूर घेतल्या आहेत. उदाहरणार्थ एक अट आहे, मयत बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नीला 3,50,000 रुपये देण्याचे त्यांनी घोषित केले आहे. परंतु त्याला अट अशी आहे, कोर्टाकडून न्यायाधीशाकडून वकील टाकून त्यांना प्रमाणपत्र म्हणजे मंजुरी पत्र घेऊन मग ते अर्ज दाखल करावा लागतो. मग ती विधवा पत्नी जाऊ शकते का कोर्ट, वकील हे लढा देऊ शकते का? नाही. यासाठी ती योजना मान्य नाही. बांधकाम कामगार म्हणजे ही गरीब बेरोजगार, त्यांनी हा इतका मोठा लढा द्यायचा, प्रत्येक वकिलाला भेटायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे, कोर्टाचा JR आणायला पाहिजे की माझे पती मृत्यू झालेत, मग मला लाभ द्या. तोपर्यंत 1 वर्ष पूर्ण होईल, 1 वर्षानंतर परत ही योजना त्या लाभार्थ्याला बंद होते, मिळू शकत नाही. एकंदरीतच बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या अतिशय क्लिष्ट आणि किचकट आहेत, असं एकंदरीत युवराज पाटील यांचं म्हणणं आहे. आणि ज्या बांधकाम कामगारांसाठी चांगल्या लाभदायक अशा योजना होत्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळं त्यांनी आंदोलनाचं हत्यार आता उघडलेलं आहे. आणि युवराज पाटील यांनी थेट बांधकाम कामगार च्या अखत्यारी जे मंत्री महोदय येत आहेत, आकाश फुंडकर साहेब, यांचा राजीनामा मागितलेला आहे. यामुळं प्रशासनानं या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.